हॅलो. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत संयुक्त म्हणजे असे विद्यार्थी जे संयुक्त पूर्वपरीक्षा असो, संयुक्त मुख्य परीक्षा असो किंवा येणारी 25 ऑगस्टची राज्यसेवेची एक्झाम असो, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स करता आता एकत्रितरित्या अभ्यास करत आहात किंवा असे सुद्धा विद्यार्थी जे फक्त आणि फक्त मोस्टली कंबाईनवर फोकस करतात आणि संयुक्त एक्झामला आता वेळ आहे, मे बी ते दिवाळीनंतर होऊ शकते किंवा दिवाळीच्या आसपास ही होऊ शकते. फक्त दिवाळी हा कीवर्ड लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जर त्या वेळेसच होणार असेल तर आतापासून आपल्याकडं 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी आहे. तर या 3 ते 3.5 महिन्यात नुसतं प्रिलिम करून तर चालणार नाही, त्यासोबत मेन्सचा मुख्यचा देखील अभ्यास करावा लागेल. तर असे सुद्धा विद्यार्थी ज्यांना कंबाईन पूर्व प्लस मुख्य दोघांचा अभ्यास करायचा आहे, असे म्हणजे संयुक्त पूर्व आणि मुख्य 2024 कंबाईन स्ट्रॅटेजी बद्दल आज आपण बोलणार आहोत. यामध्ये मी थोडंसं तुम्हाला राज्यसेवेबद्दल सुद्धा गायडन्स करणार की राज्यसेवेच्या प्री आणि कंबाईन, राज्यसेवेची मुख्य आणि कंबाईन किंवा कंबाईनची प्रिलिम किंवा मेन्स, या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सिलेबस डिफरन्सिएशन कशा प्रकारे येत आहे, आपली स्ट्रॅटेजी त्यानुसार कशा प्रकारे असली पाहिजे आणि त्याचे रिलेटेड मार्केटमध्ये कोणकोणते पुस्तकं आहे, डेटा तुम्ही वापरू शकतात, हे सगळं मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मी संजय पहाडे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या PW प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. याच्यापूर्वी 2 व्हिडिओ रिसेंटली अपलोड करण्यात आलेले आहे. पहिला व्हिडिओ होता की 2025, 26, 27 वेगवेगळ्या जे 3 ते 4 वर्षानंतर एक्झाम देणार आहे, आता फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये आहे, त्यांनी कशा प्रकारे प्रिपरेशन करावं, त्यात मी स्टेट बोर्ड, NCERT वेगवेगळे सिलेबसचा पार्ट विषय सगळं समजून दिलेलं आहे. चॅप्टर वाईज वेगवेगळे टॉपिक वाईज PDF सुद्धा मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केलेले आहे. ज्यांना टेलिग्रामवर अजून भेटल्या नाही त्यांनी मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर नसेल तर नॉर्मल गुगलमध्ये किंवा यूट्यूबवर जाऊन संजय पहाडे सर लिहा, कुठे ना कुठे लिंक मार्फत तुम्हाला भेटून जाईल. दुसरा व्हिडिओ होता MPSC बद्दल की एक्झॅक्टली MPSC मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात, काय MPSC मध्ये संधी आहे, प्रमोशन काय असतं, सॅलरी किती असते, आपण कोणकोणत्या टेक्निकल एक्झामला क्वालिफाय होऊ शकतो, काय त्याचं अकॅडमिक्स आहे, काय त्याचं क्वालिफिकेशन लेवल आहे, कोणाला इंटरव्ह्यू असतो, कोणाला शारीरिक चाचणी असते, कोणाला सर्टिफिकेट वेगवेगळ्या प्रकारची काढावे लागतात, कोणाला टायपिंग स्किलची एक्झाम द्यावी लागते, असं सगळं मी एक्सप्लेन केले. नंबर 2चा व्हिडिओ आहे. आजचा हा नंबर 3चा व्हिडिओ आहे की येणाऱ्या संयुक्त पूर्व आणि मुख्य ॲज वेल एज थोडंसं राज्यसेवे बद्दल हा व्हिडिओ. याच्यानंतरचा एक व्हिडिओ येणार आहे एलिमिनेशन मेथडचा, म्हणजे कशा प्रकारे आपण प्रिलिम मध्ये जिथे MCQ स्वरूपात प्रश्न असतात, एका प्रश्नाला 4 ऑप्शन असतात, अशा MCQ स्वरूपाला एलिमिनेशन मेथड जर वापरायची असेल तर त्याचं सायंटिफिक मेथड काय आहे, कसं आपण परफेक्ट लेवलपर्यंत जाऊ शकतो, यानंतरचा व्हिडिओ लगेच अपलोड करण्यात येणार आहे. हा लवकर याकरता करतोय मी की जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या पूर्वी, आता राज्यसेवेला लगभग 1 महिना बाकी आहे आणि कंबाईननंतर 3-3.5 महिने आहे, तर तुम्हाला तेवढा वेळ भेटू शकेल त्या मेथडवर काम करायला. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याचे चेंजेस करून परफेक्ट लेवलवर पोहोचू शकतात. चला बॅक टू पॅव्हलियन सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. असे विद्यार्थी जे 2024 ची एक्झाम, मी तर 25 बद्दल बोलतच नाहीये, मी आता 24 बद्दल बोलतोय. बघा 2024 ची आता तुम्हाला प्रश्न आहे की सर एवढ्या वेळेनंतर जर एक्झाम होणार असेल तर कंबाईन प्रिलिमचा अभ्यास करू का कंबाईन मेन्सचा अभ्यास करू, मुख्य करू का काय करू, है ना, हा प्रॉब्लेम आहे की नाही. पण बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही, सगळे तुमचे प्रॉब्लेम आजच्या या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. 1च मिनिट द्या मला. हा, वही पेन नसेल तर आत्ता घेऊन बसा, ठीक आहे. तुम्हाला याच्यात मी जे जे काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे ते सगळे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे, ठीक आहे. ओके, सुरुवात करूया. बघा, पहिल्यांदा एक तर मी या प्रिलिम मध्ये किंवा या ग्रुप बी आणि सी मध्ये ही जी नॉन पत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड अराजपत्रित ज्या एक्झाम्स आहे ह्या वाल्या आहे. याच्यामध्ये टोटल एकूण 10 पोस्ट असतात. 4 पोस्ट या ग्रुप बी च्या वरच्या व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये आणि खाली पिंक बॅकग्राऊंड मध्ये या ग्रुप सी ची एक्झाम आहे. लेटेस्ट मध्ये ऍड झालेली ही वाली पोस्ट आहे आणि याच्यात तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक मोटार AMVI आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर ही वाली. तर अशा
4 एकूण पोस्ट नंतरच्या ऍड झाल्या या मागच्या 1-2 वर्षात, बाकीच्या पहिल्यापासूनच होत्या. ठीक आहे, तुम्ही या सर्व एक्झाम करता प्रिपरेशन देऊ शकतात. या सर्व 10च्या 10 पोस्टची प्रिलिम एकच होते. याच्यानंतर मेन्स वेगवेगळ्या 3 होतात, ज्याच्यामधली पहिली ग्रुप बी करता सर्व 1 मेन्स, ग्रुप सी करता 1 मेन्स, आणि ही वाली एक्सेप्ट सहाय्यक मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याच्याकरता एक 300 मार्काची सेपरेट मेन्स, ते इंग्रजीमध्ये असते, टेक्निकल पेपर असतो. ठीक आहे, अशा टोटल 3 मेन्स होतात, 1 प्रिलिम होते, आणि त्यानंतर काही जणांना इंटरव्ह्यू आहे, तर इंटरव्ह्यू याच्यामध्ये PSI ला असतो, क्लर्क टायपिस्ट ही वाली, आणि टॅक्स असिस्टंट यांना स्किल टेस्ट द्यावं लागते, टायपिंग सर्टिफिकेट लागतं, याला पण फिजिकल टेस्ट असते. ठीक आहे, शारीरिक चाचणी. सुरुवात करूया. हा प्रिलिमचा तुम्हाला सिलेबस माहीतच असेल, पाठच असेल. ठीक आहे, संयुक्त पूर्व कंबाईन प्रिलिम 2024 हा वाला ऑफिशियल तुमचा प्रिलिमचा सिलेबस आहे. मराठीत आहे, काही काही कीवर्ड्स इंग्लिशमध्ये पण आहे, जसं फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी, हायजीन. ठीक आहे, हा वाला तुम्हाला पाठ असेल. याच्यात वेगवेगळे विषय असतात, जे नवीन विद्यार्थी त्यांच्याकरता सांगतो. अजूनही जे असे विद्यार्थी आता जस्ट 3rd इयर झालं, आता एक्झाम द्यायची होती, परंतु जी होणार होती मार्चमध्ये ती आता एक्सटेंड होते, मे बी दिवाळीच्या आसपास होईल कंबाईनची एक्झाम, ते सुद्धा आता फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन असे वेगवेगळे विषय असतात. वेगवेगळे काही 10 क्वेश्चन विचारले जातात, काही 15 क्वेश्चन विचारले जातात, काही 20 क्वेश्चन विचारले जातात. तर सर्वात जास्त मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग या 7 आणि 8 नंबरच्या पॉइंटला 20 प्रश्न आहे, बाकी काही 10 आहे, काही 15 आहे, असे आहे. याचं बायफर्गेशन मी ऑलरेडी तुम्हाला त्या 2nd नंबरच्या व्हॉट इज MPSC मध्ये दिलेलं आहे उत्तर. ठीक आहे, आता हा आहे मेन्सचा सिलेबस मुख्य, जो लेटेस्ट 2022 मध्ये यांनी अपलोड केला होता आयोगाने. लेटेस्ट सिलेबस आहे. ठीक आहे, हा नवीनतम सिलेबस आहे. या नवीनतम सिलेबसवर एक्झाम होणार आहे. 35 प्रश्न या मेन्स मध्ये नुसत्या, म्हणजे जर ग्रुप बी ची मेन्स झाली किंवा ग्रुप सी ची झाली, त्याच्यातून अख्ख्या 100 पैकी 35 प्रश्न हे मॅथ्स रिझनिंगचे असतात. एवढं मोठं वेटेज आहे. म्हणजे मेन्स मध्ये पण मॅथ्स रिझनिंगला सर्वात जास्त वेटेज, प्रिलिम मध्ये पण मॅथ्स रिझनिंगला 20% सर्वात जास्त वेटेज. ठीक आहे, तर मॅथ्स रिझनिंग शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही, हे सत्य आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी सर्वांना सेम असतो. बाकी हा पेपर 2 वेगवेगळा असतो. वेगवेगळा म्हणजे ग्रुप बी ला वेगळा, ग्रुप सी ला वेगळा असं. याच्यामध्ये हे एक सांख्यिकी नवीन ऍड केलेलं आहे, स्टॅटिस्टिक्स, त्याबद्दल पण मी सांगणार आहे. हे फक्त सिलेबस बघून घ्या. याचा इंग्लिश कन्व्हर्जनचा सिलेबस सुद्धा मी आपल्या टेलिग्रामवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. फक्त तुम्हाला टेलिग्राम मध्ये जाऊन ते फाईल्समध्ये, माय फाईल्समध्ये जाऊन सेक्शनमध्ये जाऊन चेक करावं लागेल, सर्च करावं लागेल. तिथून तुम्हाला इंग्लिश कन्व्हर्टेड सिलेबस भेटून जाईल. ऑफिशियली आयोगाने हा मराठीत दिलेला आहे. ठीक आहे, हे वाला बघून घ्या. याच्यात तुम्हाला या वर्षीपासून म्हणजे हे दूर संवेदन, ई वाला पॉइंट, एफ वाला पॉइंट हा आधी नव्हता कंबाईनच्या सिलेबसमध्ये. हा जुन्या 2024 पर्यंतच्या राज्यसेवाची 2024 ची आत्ताची MCQ होणार आहे, त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर हा तिथून घेतलेला सिलेबस आहे. त्याच्यानंतर याच्यात पण काही मुद्दे ऍड केले गेलेले आहे. याच्यात पण हा पर्यावरण ऍड केला गेलेला आहे. त्याच्यानंतर हे सांख्यिकी पण ऍड केले गेलेलं आहे. म्हणजे जे काही ऍड केलेले मी त्यावर सेपरेटली सांगणार आहे तुम्हाला, फक्त आता दाखवतोय. आता ऍस्पिरंट्स प्रिपेरिंग फॉर राज्यसेवा अँड कंबाईन, असे विद्यार्थी जे राज्यसेवा अँड कंबाईन दोघांकरता प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्याबद्दल पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे सर मी असं जरुरी नाही की राज्यसेवेची प्रिलिमच करतोय किंवा मेन्स करतोय, कारण की बघा प्रिलिम असो, मेन्स असो, राज्यसेवा आहे, कंबाईन टोटली वेगळी आहे. एवढा पण वेगळं नाही आहे, 70% सिलेबस सेमच असतो, पण थोडंसं पेपर पॅटर्न मध्ये वेगळं पण आहे, ते पण मी एक्सप्लेन करतो. बघा, आता राज्यसेवेमध्ये सिमिलर अँड डिफरंट सब्जेक्ट्स किंवा टॉपिक्स कंपोनेंट्स आपण बघूया. वेगवेगळे बायफर्गेशन करून दिलेलं आहे. इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून, जसा हा रेकॉर्ड करतोय मी, तर इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या एकदा. आता हे लिहिताना मी हे इंग्लिशमध्येच आणलेले आहे टॉपिक्स. आता एवढं इंग्लिश वाचता येतं तुम्हाला. ठीक आहे, तर जसं हिस्ट्री मधलं एन्शंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारत हा राज्यसेवेमध्ये येतो, पण तो कंबाईन मध्ये येत नाही. हे फुली म्हणजे येत नाही, राईट म्हणजे येतो. हिस्ट्री मधला मिडिवल म्हणजे मध्ययुगीन भारत हा राज्यसेवेमध्ये विचारला जातो, पण इकडे विचारला जात नाही, आणि तो पण राज्यसेवेचे हे
फक्त प्रिलिम मध्ये विचारलं जातं, मेन्स मध्ये विचारलं जात नाही. मॉडर्न तर दोघीकडे आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. आधुनिक भारत, हिस्ट्री महाराष्ट्र इथं मी फुली केलेली आहे. तसं पाहिलं तर इथं राज्यसेवेमध्ये पण महाराष्ट्रावरचे प्रश्न येतात, परंतु ते खूप कमी असतात. 15 मधून इक्का दुक्का प्रश्न येतो फक्त. त्याच्याकरता अख्खं तुम्हाला महाराष्ट्राचा हिस्ट्री, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र बनल्यापासूनची चळवळ, मराठा मुक्ती संग्राम वगैरे वगैरे हे एवढं करण्याची गरज नाही राज्यसेवेला. ते मेन्स मध्ये होऊन जातं. मी प्रिलिम बद्दल बोलतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर जॉग्राफी वर्ल्ड लेवलवर इथे आहे, इथे सहसा नाहीये. आजपर्यंत 10 वर्षामध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले असणार. जॉग्राफी इंडिया हे इथं पण आहे, इथं पण आहे. जॉग्राफी महाराष्ट्र इथं पण आहे, पण ऍट सरफेस लेवल ओनली, म्हणजे फक्त वरवरचं करा. जास्त असं डेप्थली जाऊ नका की एकदमच फॅक्ट फिगर तुम्ही लक्षात ठेवणार. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं इकडं कंबाईन मध्ये, ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट येतो पॉलिटी, राज्यशास्त्र दोघीकडे आहे, काही प्रॉब्लेम नाही. पॉलिटी महाराष्ट्र इथं LSG लिहिलंय. LSG म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे 73rd अमेंडमेंट आणि 74 म्हणजे ग्रामपंचायत वगैरे, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका. हा वाला एक्सक्लुझिव्हली इकडं आहे, इकडं पण आहे, पण एवढा डेप्थली नाहीये. आला तर इक्का दुक्का प्रश्न येईल फक्त. तर हे जे असं लिहिलेलं आहे ना, तर राज्यसेवेवाल्यांनी पहिल्यांदा याला नका करू, पहिले हे जे बाकीचे आहेत त्याला कव्हर करा. वेळ उरला तर मग याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. हॅपी. पुढे बघूया इकॉनॉमिक्स मध्ये. इकॉनॉमिक्स इंडिया, अर्थशास्त्र दोघीकडे आहे. इकॉनॉमिक्स वर्ड इथं तर नक्कीच येत नाही, वर्ल्ड लेवलचं इथंच येतं. हा, एखादं काहीतरी घटना घडली असेल मोठं काही, जसं मानवी अहवाल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे, हा ते इंटरनॅशनल वर्ल्ड लेवलवरच आहे. पण तो ॲज अ फक्त आपल्या सिलेबसचा पार्ट म्हणून आपण तेवढं करतो. पण असं नाही की एखादी कंटेम्पररी घटना घडतीये आता करंट अफेअर्स मध्ये आहे ते इकॉनॉमिक्स म्हणून इथं विचारलं गेलं, एवढं त्याचं प्रमाण कंबाईन मध्ये कमी आहे. इकॉनॉमिक्स महाराष्ट्र इकडं आहे, इकडं नाहीये. इथं तुम्हाला थोडंसं महाराष्ट्राचं बजेट, इकॉनॉमिक सर्वे, त्यातून पॉइंट्स उचलावे लागतात. करंट अफेअर्स मध्ये काय घडलं ते बघावं लागतं, ठीक आहे. सायन्स, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे सगळीकडे आहे, ठीक आहे. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सरफेस लेवलवर प्रिलिम मध्ये येतो राज्यसेवेच्या, पण मेन्स मध्ये याला सेपरेट वेटेज आहे सायन्स अँड टेकला, जो कंबाईन मध्ये करायची गरज नाहीये. कंबाईन प्रिलिम बद्दल बोलतोय. करंट अफेअर्स वर्ल्ड लेवलचे इथं पण येतात, पण एवढं जास्त नाही. खूपच असं काही मोठं घटना घडली तर ती आहे. करंट अफेअर्स इंडिया तर दोघीकडे आहे. महाराष्ट्र एवढं येत नाही, सरफेस लेवलवर करायचं, पण इकडं महाराष्ट्रातल्या घटना, काही करंट अफेअर्स घडल्या आहे, काही योजना आहे गव्हर्नमेंटच्या, असं काही जिथे महाराष्ट्र अव्वल आहे, रँक 1 मध्ये आहे, काही इंडेक्स वगैरे आहे, त्याच्यात जर महाराष्ट्राची रँकिंग आहे वगैरे वगैरे, निर्देशांक काही आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंबाईन मध्ये ते करावं लागतं. ओके, डन डन डन, बन गई जिंदगी. नेक्स्ट मॅथमॅटिक्स, रिझनिंग, पॅसेज आणि डिसिजन मेकिंग. कंबाईन मध्ये आहे अंकगणित, बुद्धिमत्ता पण आहे. पॅसेज करायची गरज नाही प्रिलिम मध्ये, डिसिजन मेकिंग करायची गरज नाही प्रिलिम आणि मेन्स दोघं मध्ये कंबाईन मध्ये. राज्यसेवेमध्ये प्रिलिम मध्ये हा टोटल 50% सिलेबस आहे आउट ऑफ ऑल प्रिलिम. ऑल प्रिलिम ऑफ राज्यसेवा म्हणजे 400 मार्काची टोटल प्रिलिम असते, याच्यातून 200 मार्क फक्त याच 4 टॉपिकला आहे. एवढा इम्पॉर्टंट आहे मॅथ्स, रिझनिंग, पॅसेज अँड डिसिजन मेकिंग राज्यसेवेकरता. आणि याच्याशिवाय तुम्ही पेपर क्वालिफाय पण होत नाही, आणि हे याच्यात जर क्वालिफाय नाही झाले तर तुमचा पेपर 1 पण चेक केला जात नाही. काही बस पाणी में, ठीक आहे. कंबाईन मध्ये काही गरज नाही. हा, कंबाईन मध्ये पॅसेज आहे पण ते मेन्सला आहे, जसं राज्यसेवेच्या पण मराठी आणि इंग्रजी पेपरचे मेन्स मध्ये कंबाईन येतो, ठीक आहे. ओके, हा, आता पुढे चालूया. ऍस्परंट्स प्रिपेरिंग फॉर राज्यसेवा मेन्स आणि कंबाईन प्रिलिम, फरक आहे बघा. पहिल्यावाला नॉर्मल राज्यसेवा नॉर्मल कंबाईन होती, आता इथे स्पेसिफिकली मी मेन्शन केलंय राज्यसेवा मेन्स आणि कंबाईन प्रिलिम. म्हणजे ज्यांना असं 100% माहिती आहे, आता 20-30 दिवस बाकी आहे राज्यसेवेला 25 ऑगस्टच्या एक्झामला. हा, तो वेगळा इश्यू झाला की ते अजून एक्झाम पुढे जाईल की नाही जाईल, त्याच्यावरचा आजचा सेशन नाही आहे. परंतु जर सगळ्या असं
ज्यांना वाटतं की बाबा आता एक्झामचा माझा प्रिलिमचा अभ्यास झालेला आहे, आजपर्यंत मी कोणती प्रिलिम फेल झालेली नाही राज्यसेवेची, मी 100% पासच होणार आहे, पण आता त्याच्यानंतर मेन्सला कमी वेळ मिळणार म्हणून मी आता थोडंसं असं मेन्सचं वाचतो ज्याचा मला फायदा प्रिलिमला पण होणार आहे राज्यसेवेच्या आणि प्लस येणाऱ्या कंबाईनच्या पण प्रिलिमला होणार आहे. म्हणजे असे टॉपिक मला करायचे जे कंबाईनच्या प्रिलिम मध्ये पण आहे, राज्यसेवेच्या मेन्स मध्ये पण आहे आणि राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये पण येणारा फायदा होणार आहे. असे वाले टॉपिक कळालं आता तो येलो. तर बघा पहिले हिस्ट्री सब्जेक्ट वाइज याच्यावर बघा मी खूप मेहनत घेतलेली है, दोबारा से 1000 बार बोल रहा हूं, मैंने बहुत मेहनत लिया है इस पे. ठीक है. सिमिलर टॉपिक्स फॉर राज्यसभा मेन्स प्लस कंबाइंड प्रिलिम राज्यसभा मेन्स. आता हे इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये मी दिले, ते इथे आता लँग्वेजचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सहसा. हिस्ट्रीचे आहे हे असे टॉपिक आहे जे राज्यसेवेच्या मेन्स मध्ये पण आहे, कंबाईनच्या प्रिलिम मध्ये पण आहे, तर तुम्ही याला प्रिपरेशन करा आणि हे प्लस राज्यसेवेच्या प्रिलिमला पण आहे. त्यामुळे सगळाच फायदा होतो. ज्यांना काही नाही करायचं आणि काहीच कळत नाही त्यांनी हा शेड्यूल बनवा, म्हणजे याच्यात तुम्ही तिन्ही एक्झामच्या वेगवेगळ्या स्टेज करता प्रिपरेशन करत आहात. त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये बघा, आता हे थोडंसं मोठं होतं म्हणून मी छोटं केलंय, पण एवढं व्हिजिबल असणार आहे तुम्हाला. याची पण पीडीएफ मी माझ्या टेलिग्रामवर टाकणार आहे. ठीक आहे. ते नसतं लिहिता येत तर तुम्हाला पीडीएफ घ्या, तिथून तुम्ही डाउनलोड करून A4 साईज मध्ये प्रिंटआउट घ्या, कारण की मी जेव्हा पीडीएफ अपलोड करतो तो A4 साईज मध्ये अशा व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे असंच मी करतो, जेणेकरून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे, रिव्हर सिस्टम आहे, क्लायमेटोलॉजी आहे, पॉप्युलेशन आहे, सॉइल, फॉरेस्ट, इकॉनॉमिक, त्याचे ॲग्रिकल्चर, इंटरनल सिस्टम, जिओमॉर्फॉलॉजी, रिव्हर सिस्टम, क्लायमेटोलॉजी, पॉप्युलेशन, सॉइल, फॉरेस्ट, इकॉनॉमिक, इंडियन ॲग्रो. भारताचं वेगळं बघा, हे इथून भारत चालू होतो आणि हा महाराष्ट्र आहे जो दोन्हीकडे आहे भाऊ. ठीक आहे. त्यानंतर हा वाला इकॉनॉमिक्सचा सिमिलर टॉपिक्स फॉर राज्यसभा मेन्स प्लस कंबाइंड प्रिलिम. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, याच्यात बँकिंग सिस्टम, पब्लिक फायनान्स, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, बॅलन्स ऑफ ट्रेड अँड पेमेंट म्हणजे परदेशी आणि परकीय व्यापार. आत्ताच बजेट झालं होतं. ठीक आहे. 23 तारखेला, आज 24 तारीख आहे, मी आजच्या 24 तारखेला रेकॉर्ड करतोय, तर कालच बजेट झालं. त्या बजेटमध्ये बघा काय काय म्हणजे प्राविधान केले गेले. कॅपिटल गेन टॅक्स किंवा लॉंग टर्म कॅपिटल टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल टॅक्स किती वाढवण्यात आला वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. त्यावर मे बी एखादा राज्यसेवेला प्रश्न फॅक्च्युअल डेटा स्वरूपात येऊ शकतो. तर लोकसंख्या सेन्सस आहे, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी आहे, त्यावर मला असं वाटतं संध्याकाळी 6 वाजता कालच आपल्या सौरभ सोनवणे सरांनी इकॉनॉमिक्सवर सेशन पण घेतला. तुम्ही तो बघा. एकदम चांगल्या डिटेलमध्ये डेप्थली जाऊन त्यांनी फॅक्ट्स फिगर्स सोबत कन्सेप्ट सुद्धा तुमच्या क्लिअर केलाय अबाउट बजेट. तो जाऊन सेशन लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला भेटणार, लाईव्ह घेतला होता सरांनी. ठीक आहे. तर तो तुम्ही जाऊन बघा. त्याच्यानंतर पॉलिटी बघा, सिमिलर टॉपिक्स फॉर राज्यसेवा मेन्स प्लस कंबाइंड प्रिलिम. घटना निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, कोर्ट सिस्टम, न्यायपालिका, तुम्ही न्यायमंडळ पण म्हणू शकतात त्याला, पंचायत राज, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. हा राज्यसेवेच्या मेन्सचा मुख्यतः पार्ट आहे. एवढं ते प्रिलिमला येत नाही, पण हा कंबाईनच्या प्रिलिमला येतो. 3-4 क्वेश्चन तर फिक्सच आहे. कलमे, सूची, खटले वगैरे तुम्हाला पाठ करावं लागतात. आणीबाणी, केंद्रशासित प्रदेश, केंद्र राज्य संबंध, संघ राज्य व नागरिकत्व, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग, अशा प्रकारचे प्रश्न. त्यानंतर ओनली टॉपिक्स. आता मी हे बघा इथून कसं चेंज करतोय. सिमिलर टॉपिक्स आहे एक सारखे जे दोघांमध्ये तुम्हाला भेटणार. आता हे टॉपिक्स फक्त कंबाईन प्रिलिमला येतात, म्हणजे ज्यांचा फोकस फक्त कंबाईनवर आहे. सर ते आम्हाला राज्यसेवेचं काही घेणदेण नाही, ते गेलं उडत, आम्हाला आमची कंबाईनच करायची, माझं PSI सेम आहे, मला PSI बनायचंय, बाकी मला काही लागत नाही जिंदगीत, त्यांच्याकरता हे वाले टॉपिक जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. हा हे राज्यसेवा प्रिलिमला आहे पण मेन्स करता नाही. तर मेन्स करता नाही आणि फक्त कंबाईन प्रिलिम करता आहे, म्हणून असं लिहिलेलं आहे मी की ओनली फॉर कंबाईन प्रिलिम, संयुक्त पूर्व परीक्षा. याच्यात अजूनही पॉइंट्स तुम्ही ऍड करू शकतात. बायोलॉजी काय 4च याच्यावर नाही आहे, अजून पण आहे. ठीक आहे. पण ते राज्यसेवेच्या दृष्टीने मुख्यत्वे एवढं जरी केलं कंबाईन करता तुम्ही, मोर दॅन सफिशियंट आहे. याचे पण सब टॉपिक्स मी दिले, नका टेन्शन घेऊ. आता मी असं सांगतो
की ॲस्पिरंट्स प्रिपेरिंग फॉर ओनली कंबाईन मेन्स. सर प्रिलिमचं तर ठीक आहे, प्रिलिमचा मी अभ्यास करून घेतो, राज्यसभेचा करून घेतो, मला एवढं पण माहिती आहे की प्रिलिमचा लगभग माझा अभ्यास झालेला आहे, ठीक आहे. परंतु मला आता फक्त 3.5 महिने आहे असं पकडून जर मी चाललो तर 1 महिन्यात तरी मला कंटिन्युअस कंबाईनच्या मेन्सचा अभ्यास करायचा आहे, कारण की नंतर वेळ कमी मिळणार आहे ना. तर नंतर वेळ कमी मिळणार म्हणून मी आता मेन्सचा अभ्यास करून घेतो, जो सर्वस्वी मला मेन्सचा करायचा आहे, ठीक आहे. आणि 1 महिन्यानंतर मी कंबाईनच्या प्रिलिमच्या तयारीला लागणार, ज्याच्यामध्ये मला 2 महिने भेटणार. कळतंय? ओके. त्यामुळं आता 1 महिन्यापर्यंत तुम्ही ऑगस्ट पर्यंत फक्त आणि फक्त कंबाईन मेन्सवर फोकस करू शकतात. त्यानंतर परत प्रिलिम मध्ये असं नाहीये की अचानक एक्झाम आली मग त्यावेळेस आमचं काय होणार, आम्ही तर आतापर्यंत मेन्सच करत बसलो, असा डाऊट तुमच्या मनात येऊ शकतो. हे बघा, त्याचं काही असं सोल्युशन नाहीये. परंतु यामध्ये जे मेन्सचे टॉपिक आहे ना, ते ऍटलिस्ट थोडा तरी सपोर्ट तुम्हाला येणार आहे कंबाईनच्या प्रिलिम मध्ये करणारच. असं नाहीये की नाहीच करणार, ठीक आहे, पण जास्त करून तर नाही करणार फ्रँकली स्पीकिंग. तर असे कोणते टॉपिक्स आहेत जे फक्त मेन्स करता अवेलेबल आहे कंबाईनच्या नवीन पेपर पॅटर्न मध्ये, तो वाला बघूया. सुरुवात करूया. बघा, टॉपिक्स ओनली फॉर कंबाईन प्रिलिम, सॉरी मेन्स, ठीक आहे, मुख्य परीक्षा, ज्याच्यात मराठी आणि इंग्रजी हे वाला तुम्हाला प्रिलिम मध्ये येत नाही. तर या मेन्सच्या मुख्यच्या मराठी आणि इंग्रजीला आत्ता नका करू, ते नंतरच्या नंतर बघून घेऊ प्रिलिम झाल्यानंतर, ठीक आहे. हा, कारण की आत्ता केलं तर हे विषय तुम्ही विसरून जाणार. आता असे टॉपिक करा जे मिक्स आहे, सिमिलर आहे, ज्याचा राज्यसेवा प्रिलिम मध्ये, राज्यसेवा मेन्स मध्ये, कंबाईनच्या प्रिलिम मध्ये फायदा होतो. तर याला थोडं राहून द्या, ठीक आहे. हा, जरी ज्याला काही करायचं असेल तर त्याच्याकरता सांगून देतो, मार्केटमध्ये लागले तेवढे पुस्तक याच्यावर अवेलेबल आहे. आपल्या बॅचेस पण पीडब्ल्यूचे अवेलेबल आहे, त्या तुम्ही करा. नाहीच काही कळालं तर बाळासाहेब शिंदे आहे, मोरा वाळंबी आहे, कोणतंही पुस्तक, पण कोणतंही एकच पुस्तक फॉलो करा. मार्केटमध्ये लागले तेवढे बुक सेलरकडे जायचं, त्याला म्हणायचं मला एमपीएससीची कंबाईनची मुख्य परीक्षा करता मराठी आणि इंग्रजीचे जेवढे पुस्तक तुझ्याकडे आहे आत्ताच्या आत्ता टेबलवर आणून ठेव, मी त्याच्यातून बघतो, 1 तास वाचतो, जेवढे चॅप्टर मला आवडले त्या हिशोबाने पुस्तक घेतो, बस, मॅटर क्लोज, ठीक आहे. आता याच्यात सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पार्ट ऍड केला गेलेला आहे. हा आधी राज्यसेवेला होता, आता तो कंबाईनच्या मेन्सला पण आलाय. एवढं परत एकदा सांगतो, राज्यसेवेची ही 2024ची एमसीक्यूची मेन्सची एक्झाम शेवटची आहे. पुढच्या वर्षीपासून 2025 पासून जर सगळं काही सुरळीत ठरलं तर 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पेपर परीक्षा होणार आहे राज्यसेवेची, म्हणजे प्रिलिम एमसीक्यू आणि मेन्स सब्जेक्टिव्ह म्हणजे लिखाणात्मक. कंबाईनचं तसं नाहीये, कंबाईनचं प्रिलिम ॲज वेल एज मेन्स दोन्हीही एमसीक्यू स्वरूपाचं आहे, कोण बनेगा करोडपती टाईपचं. त्यामुळे तुम्हाला इथं टेन्शन नाहीये. हे जरी आधी राज्यसेवेचा पार्ट असला तरी याच्यावर तुम्हाला लिखाणा स्वरूपात नाही. जसं राज्यसेवेच्या आधी याच्यावर एमसीक्यू प्रश्न विचारले जात होते, ते पीवायक्यू तुमच्याकरता हेल्पफुल ठरणार आहे कंबाईनच्या मेन्स मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर अंकगणित, सांख्यिकी, नवीन ऍड झालेले सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो, STA स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार, इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, हे तुम्हाला महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, ठीक आहे. हे पहिले फक्त सिलेबस बघून घ्या, याच्यावर काय काय लागणार मी ते सांगतो. टॉपिक्स ओनली फॉर कंबाईन मेन्स मध्ये अजून एक ऍड झालेला आहे, महाराष्ट्राचे इतिहास, आधुनिक भारताचे इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचे इतिहास. याच्यामध्ये हवाला पॉइंट प्रिलिम मध्ये पण आहे, पण काही काही अशा पॉइंट्स आहेत जसं राष्ट्रीय चळवळी, समकालीन चळवळी, स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे वगैरे वगैरे, हे थोडंसं प्रिलिमला कमी आणि मेन्सला जास्त आहे. याचा आता डेप्थ लेवल वाढवण्यात आली. असं नाही की हा इतिहास प्रिलिमला नाही आहे, ठीक आहे. पर्यावरण तर प्रिलिमला लगभग नाहीये. एक्सक्लुझिव्हली हा राज्यसभेचा पूर्व परीक्षेचा म्हणजे पूर्व मेन्सचा पार्ट होता, तो आता कंबाईनला पण आलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पण काय पॉइंट सब टॉपिक्स असणार, कोणतं पुस्तक वाचायचं, कोणत्या पुस्तकाचं कोणतं चॅप्टर वाचायचं, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बुक्स टू फॉलो इथपर्यंत आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार. जरी प्रॉब्लेम असला तर मला लाईव्ह रित्या, मी आता तर रेकॉर्ड करतोय, पण जेव्हा सेशन हा अपलोड होईल तेव्हा मी तिथं लाईव्ह असणार आहे, तर तेव्हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा लाईव्ह मध्ये, मी तेव्हा तुमचं उत्तर देतो, ठीक आहे.
ओके, तर बुक्स टू फॉलो कोणकोणत्या करायच्या, किंवा हा सेशन झाल्यानंतर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जरी प्रश्न विचारले तरी मी उत्तर देणार, कारण की याच्या पूर्वी जेवढे सेशन घेतले मी सर्वांचं उत्तर देत असतो. हा, असं नाही की एखाद्याने चुकीचा प्रश्न विचारला तर आम्ही तो प्रश्न डिलीट करतो, कधी होणार नाही. जिंदगीत असं केलं नाही, माझ्या स्वतःच्या चॅनलवरही केलं नाही मी, आणि पीडब्ल्यूच्या चॅनलवर करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे ते कधीही करणार नाही. तुम्हाला जे आवडलं ते लिहा, जे नाही आवडलं ते पण सजेशन स्वरूपात लिहा. वी ऑल ऍक्सेप्ट. ठीक आहे. आता हे सौदी सरांचं पुस्तक आहे. माझ्याकडे जी एडिशन होती 2022-23ची आहे, तशी पाहिली तर एकच जुनी एडिशन आहे फक्त. तर इंडेक्समध्ये तेवढा फरक पडणार नाही. सौदी सरांचं पुस्तक आहे, तुम्हाला वेगळं पुस्तक भेटलं तरी चालेल. फक्त हे टॉपिक्स तुम्हाला सब टॉपिक्स कळावे याकरता सांगतोय. त्याच्यामध्ये हा 6वा चॅप्टर आहे, पर्यावरणीय भूगोल. याच्यामध्ये एवढे टॉपिक्स आहे जे आपण पूर्वी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेकरता वापरायचो, आता ते तुम्हाला कंबाईनच्या मुख्य परीक्षेकरता वापरायचं आहे. ज्यांना आता पुढे 1 महिन्यापर्यंत अभ्यास करायचा आहे कंबाईनच्या मेन्सचा, फक्त त्यांच्याकरता हे पेज नंबर आहे. म्हणजे 6.1 पासून 6.68 पर्यंत, म्हणजे 68 पानाचं पर्यावरण आहे. आणि एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. एक तर त्यांनी फॉन्ट साईज कमी ठेवलाय आणि गॅप पण दिलेलं नाही जास्त, त्यामुळे डेटा ऍक्च्युली मोठे आहे. तसं पाहिलं ते 100 पानी होतं. ठीक आहे. आणि पुढे अजून आहे, म्हणजे टोटल 68 पेज आहे, पण असं 6.24 पासून 6.26 म्हणजे 2 पानाचं जागतिक उबदारपण आहे असं. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला टॉपिक्स सब टॉपिक्स सगळे तुम्हाला दाखवतोय, हे बघून घ्या. याच्यात बहुपर्यायी प्रश्न पण आहे, एमसीक्यू पण दिलेले त्यांनी त्या चॅप्टरच्या बेसिसवर आधारित. त्याच्यात पीवायक्यूचं पण अनालिसिस केलेलं आहे, पीवायक्यूचे प्रश्न सुद्धा टाकलेले आहे. तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. भूगोल, आकाश व अवकाश तंत्रज्ञान हा लेटेस्ट नवीनतम सिलेबसमध्ये मेन्सचा ऍड झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, याचा फायदा तुम्हाला उचलायचा आहे राज्यसेवेच्या जेवढे पहिलेचे पीवायक्यू पेपर झालेले त्याच्यामधून. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जसं हे 78 पेजेस आहे, तर टोटलचे टोटल 78 अजूनही आहे. टोटलचे टोटल एवढं वाचण्याची गरज नाही आहे तुम्हाला. विचारलं नवीन रिमोट सेन्सिंग GIS GPS वर तर 4 ते 5च प्रश्न येणार. त्याच्याकरता हे 78 अजूनही पुढे पेजेस आहे 101, तेवढे 200 पेजेस वाचायची गरज नाही. त्याच्यातून सिलेक्टिव्ह डेटा तुम्हाला वाचावा लागेल कंबाईनच्या मुख्य परीक्षेकरता. हा, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा जी 2024ची देणार शेवटचं वर्ष, त्यांना पूर्ण वाचावं लागेल. पण कंबाईनला एवढं अपेक्षित नाही. तर कंबाईनला याच्यामधून केवढं अपेक्षित आहे ते तुम्ही तुमच्या पीडब्ल्यूचे जेवढे पर्टिक्युलर त्या विषयाचे मास्तर आहे त्यांना जास्त विचारलं तर डेपली ते तुम्हाला सांगणार. त्याचे मास्तर कोण आहे आपले भूगोलाचे, माहितीचे सर्वांना पटकन नाव लिहून सांगा बरं, पटकन. ठीक आहे, मला माहित नाही. ओके, पुढे बघा, दूर संवेदनाची मूळ तत्वे 10.1 ते 10.64, याचे पण 64 पाने आहे. पहिल्याचे 78 झाले, हे 64. याच्यामध्ये तुम्हाला डेटा, दूर संवेदन डेटा संग्रह, वातावरणासह ऊर्जा, पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा आंतरक्रिया, भारतीय उपग्रह, सेन्सर, नकाशा, वियोजन, रिझोल्युशन, याच्यावर लागले तेवढे MPSCने जुन्या राज्यसेवेच्या पेपर पॅटर्न मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर हवाई छायाचित्रे, याचे पण 41 पेजेस आहे. म्हणजे पहिले किती, अजून टॉपिक ते सगळं मिळून ऍड करूया आपण. ते हवाई छायाचित्रांचे प्रकार, त्यांचा उपयोग, कॅमेराचे प्रकार, त्यांचं उपयोजन, रिमोट सेन्सिंग, हवाई छायाचित्रे, हे मराठीमध्ये पुस्तक आहे. आता खूप जणांचा प्रश्न असू शकतो की सर आम्हाला कंबाईन तर करायचं आहे पण इंग्लिश मधून करायचंय, तर याच्यावर पण इंग्लिश डेटा लागला तेवढा अवेलेबल आहे. मी काय सांगतोय, पर्यावरण झालं, हे रिमोट सेन्सिंग, GIS GPS झालं, याच्यावर लागलं तेवढं इंग्लिश मध्ये मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही व्हॉट्सअप करा, मी व्हॉट्सअपवर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, नाही तर त्याच्यावर वेगळंच आपण एक सेशन ठेवूया. याच्या पण लगभग 52 पेजेस आहे. तर भौगोलिक माहिती व प्रणाली GIS आणि तिचे उपयोजन जे तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे, हा असं. तर आतापर्यंत किती झाले GIS GPS वर, हे 52 मध्ये 78, पहिल्यावाला 78 होतं ना, हा त्याच्यात 64, 78 झाले, 64 झाले, 40 आणि 64 टोटल आहे. GIS GPS वर एवढं वाचण्याची गरज नाहीये. 14, 6, 10, 17, 18, 5, 23, 234 पेजेस वाचायची गरज नाही.
मॅक्स टू मॅक्स याच्यातले 100 ते 150 पेजेस तुम्हाला वाचायचं आहे. एक्सक्लुझिव्हली काय वाचायचं याच्यावर तुम्ही सरांना विचारून घ्या, ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? डन. हा, नाव नाही माहिती भूगोलाचे सर आहेत दुर्गेश मकवान सर. ठीक आहे. आता माहितीचा अधिकार हे वाला पुस्तक बघा, मार्केटमध्ये लागले थोडे पुस्तक अवेलेबल आहे. मी जस्ट तुम्हाला एक रेफरन्स म्हणून पाठवतो. जसं आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या 2 टॉपिक्सवर प्रश्न विचारले गेलेले. हा मुख्यचा पार्ट आहे कंबाईनचा. त्याच्याकरता सेपरेट पुस्तक आहे. सप्टेंबर 2023 ची लेटेस्ट एडिशन आहे. किशोर लवटे सरांचं आहे. चांगलं पुस्तक आहे, तुम्ही रेफर करू शकतात. कारण की 2च टॉपिक करता एवढं जास्त इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला गरज नाही, सफिशियंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची चळवळ, मराठा मुक्ती संग्राम वगैरे वगैरे, मराठवाडा मुक्ती संग्राम, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. आधुनिक अनिल कठारे यांचं पुस्तक आहे. यांचं प्रिलिमचं पण पुस्तक आहे, पण हे महाराष्ट्राच्या इतिहासाकरता आहे. असे कोणी विद्यार्थी सर हमारे को तो कंबाइन तो करने का मेंस का, पर वो इंग्लिश में करने का, पर वो महाराष्ट्र लेवल का जमता नहीं ना, तो तुम्हारे लिए हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र इंग्लिश मध्ये आहे. दिस इज इन इंग्लिश आणि हे महाराष्ट्राची हिस्ट्री आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 1818 पासून 1960 ला बनला ना महाराष्ट्र, 1 मे 1960 तिथपर्यंत महाराष्ट्राची हिस्ट्री दिलेली. स्वातंत्र्योत्तर पूर्व काळातील महाराष्ट्र आहे ना सिलेबसचा पाठ, दाखवलं ना आता तुम्हाला. अरे यार तुम्ही पण आहे ना. स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर सामाजिक आणि राष्ट्रीय याच्यासोबत महाराष्ट्र विशेषतः असं. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे बिफोर महाराष्ट्र. ठीक आहे. आणि त्यानंतर हे समाज सुधारक, वेगवेगळे पुस्तक आहे. दीपस्तंभ पण यांचं पण पुस्तक चांगलं आहे, चित्र स्वरूपातलं आहे, त्यामुळे वाचताना बोर होत नाही. एक दुसरी गोष्ट, याचं पण इंग्लिश एडिशन आहे. म्हणजे या पुस्तकाचं नाहीये, पण समाज सुधाराकरता इंग्लिशवाल्यांकरता के सागर यांचं पुस्तक आहे. तुम्ही के सागर यांना फोन करून किंवा ते थोडंसं गुगलवर सर्च करा, त्यांची वेबसाईट पण आहे के सागर ऑनलाईन वगैरे. त्यांचं एकमेव पुस्तक आहे समाज सुधारकावर इंग्लिशमध्ये. बाकी तर माझ्या पाण्यात आलेलं नाहीये. असेल जरी ते मग BA चे वगैरे ते पुस्तक आहे 800, पण ते तेवढे जास्त प्रेफरेबल नाहीये, कारण की आपल्याला समाज सुधारक यांच्यावर डेटा जास्त लागतो वाचण्याकरता. तर ते छोटे छोटे पुस्तक असतात. तर के सागर यांनी समाज सुधारकावर इंग्लिशमध्ये पुस्तक काढलेलं आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. ते अमेझॉनवर पण तुम्हाला भेटून जाईल. आता रँक वाईज चॅप्टर. आता हावाला जो मी डेटा दाखवणार आहे ना, हा मोस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा वाला डेटा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. काल रात्रभर बसून मी हे करत बसलो. हा पहिल्यांदा तुमच्या सोबत मी युट्यूबवर शेअर करत आहे. याच्या पूर्वीच्या कोणत्याही सेशन मध्ये ही रँक वाईज मी केलेलं नाहीये. रँक वाईज इन द सेन्स फक्त चॅप्टर्स सांगितले, पण ऍक्च्युअली नंबर ऑफ क्वेश्चन्स आतापर्यंत मागच्या 2011 पासूनच्या डेटा 2023 पर्यंतचे, तर टोटल किती पेपर झाले? 13 पेपर झाले. ठीक आहे. तर या 13 की 14 पेपर झाले. याच्यामध्ये ग्रुप बी प्लस ग्रुप सी. आता ग्रुप बी 2017 पासून एकत्रित झाली, ग्रुप सी 2018 पासून एकत्रित झाली. याच्यापूर्वी इंडिव्हिज्युअल पेपर होत होते, त्यांची प्रिलिम वेगवेगळी होत होती प्रत्येक पोस्टची, त्यांची मेन्स पण वेगवेगळी होत होती. हे सगळं पकडून टोटल 13 ते 14 पेपर्सचं सगळं विश्लेषण करून किती कोणत्या टॉपिकवर चॅप्टरवर जास्त प्रश्न विचारले, त्याच्या रँकिंग सोबत असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हे मी तुम्हाला दाखवतोय. हा खूप महत्वाचा डेटा आहे. हा डेटा तुम्हाला तुमचं प्लॅनिंग, तुमचं स्केड्यूल बनवण्याकरता उपयोगी पडणार आहे बाबा. ओकेच. डन. आगे चले, सुरुवात करूया. पहिल्यांदा थंब द्या, येलो थंब. ज्यांना हा डेटा असं वाटतो की पुढे जाऊन त्यांना खूप कामाला येणार आहे, आणि मी परत सांगतोय याच्याशिवाय तुम्ही प्लॅनिंग करू शकत नाही. पहिल्यांदा येलो थंब द्या, नाहीतर लाईक ठोका. ठीक आहे. हा, फटाफट लवकर, ज्यांनी नाही केलं त्यांनी.
चलो बताओ जल्दी जल्दी. पहिला डेटा बघा. आता मी इथं लिहून देतो, हे मराठीमध्येच केलंय बाबा, मी एवढा वेळ नव्हता. हे आहे भारताचा इतिहास. हे आहे सेमच आहे भारताचा इतिहास. टोटल भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढे ग्रुप बी आणि सी चे 2011 पासून इंडिव्हिज्युअल असो, कंबाईन असो, प्रिलिम असो, प्रिलिम नॉट मेन्स, हा ए बाबा नाही तर लफडा होईल. हे फक्त प्रिलिम वाले. हा प्रिलिम. मेन्सचा तर डेटा खूप आहे रे बाबा, मेन्स मध्ये तर खूप प्रश्न आहे, तर तो नाही, त्याचं बायफर्केशन करणार आहे मी, त्याचा पण डेटा देणार. तर आता मी प्रिलिम बद्दल बोलतोय, पूर्व परीक्षा. त्याच्यामध्ये सर्वात जास्त लेवलवर विचारला जाणारा पहिला रँक 1 आहे ब्रिटिशांचे धोरण सामाजिक आर्थिक प्रशासकीय. 30 प्रश्न एकूण विचारलेले. दिस इज द लिस्ट ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन्स. हे कुठेही तुम्हाला रँक वाईज भेटणार नाही. ठीक आहे. काँग्रेस व अधिवेशने 25 असं कमी कमी करत जाता तुम्ही. 30, 27, 25, 22. आणि आपण जास्त ज्यांना डिमांड देतो, जास्त पुस्तक वाचतो, त्याच्यावरचा टॉपिक वाचतो, त्याच्यावर बडबड करतो, असं मवा कालखंड, चले जाव आंदोलन, स्वराज्य पार्टी, मुस्लिम लीग, जहाल कालखंड, याच्यावर अख्ख्या 14 पेपरमध्ये 4-4 प्रश्न विचारले फक्त. कधीतरी कोणत्या तरी काळे एखादा प्रश्न विचारला गेलाय, आणि ज्याच्यावर विचारतो तो आपण करत नाही, ऑप्शन मध्ये सोडतो. हाच तर लफडा आहे. म्हणून तर तुम्हाला वाटत नाही की हिस्ट्री का स्कोरिंग नाहीये, कुठून सोर्स भेटतो यांना, कसे प्रश्न तयार करतात. अबे तुम्ही कधी पेपरचं अनालिसिसच केलं नाही. काय ऍक्च्युली त्या कंबाईनच्या एक्झामिनरला पाहिजे तुमच्याकडून, त्यांना हे पाहिजे की तुम्ही भैया पहिले ये पढ़ के आओ हमारे पास, तुम आते हो ये पढ़ के, फिर होता है लफडा. मग तुमचं असं असतं, सर मी जे वाचलं ते तर विचारत नाही, कभी न देखा जैसा पेपर, हे या कारणाने. आणि नुसतं एका सब्जेक्टचं नाही दिलं, प्रत्येक सब्जेक्टचं दिलं. दम मारा ना थोडं, पहिले लाईक ठोका. त्याच्यानंतर हा वाला येतो महाराष्ट्र हिस्ट्री. महाराष्ट्र हिस्ट्री म्हणजे इतिहास. ठीक आहे. सर्वात जास्त महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विचारला जाणारा प्रश्न समाज सुधारक, 44 प्रश्न सांगितलं ना. त्यामुळे सेपरेट पुस्तक तुम्हाला इंग्लिश एज वेल एज मराठीमध्ये दाखवलं, महाराष्ट्राचा समाज सुधारक. खूप गरज आहे. सामाजिक आणि धार्मिक, सोशल, रिलिजियस चळवळी, क्रांतिकारी चळवळ, महाराष्ट्रीय वृत्तपत्र, 1857 पूर्वीचे उठावावर जास्त प्रश्न ऍज कम्पेअर टू 1857 उठावर, ज्याच्यावर 4च प्रश्न आहे. पहिल्यांदा तुम्ही या चॅप्टरला प्रेफरन्स द्या. तुमचा शेड्यूल बनवताना पहिले ये चॅप्टर कंप्लीट करो. ठीक आहे. याचं तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे, नका टेन्शन घेऊ उगाच. त्याच्यानंतर हा आर्थिक भूगोल. हा वाला जो भूगोल आहे याच्यामध्ये क्लिअर कट मी मेन्शन केलं बघा. हे डॅश MH म्हणजे महाराष्ट्र आणि डॅश इंडिया म्हणजे इंडिया. तर नदी प्रणाली इंडियामध्ये पण येतो आणि नदी प्रणाली महाराष्ट्रामध्ये पण येतो. तर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर 33 प्रश्न आहे, जबकि इंडियाच्या नदी प्रणालीवर 23च प्रश्न आहे. तर तुम्ही असं एक्सक्लुझिव्हली सांगू शकत नाही की महाराष्ट्राच्याच भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न आहे, असं नाहीये भाऊ. सेम टॉपिक नदी प्रणाली इकडे पण आहे, हवामान इकडे पण आहे, हवामान तिकडे पण आहे, पर्जन्य इकडे पण आहे, पर्जन्य तिकडे पण आहे, लोकसंख्या इकडे पण आहे, लोकसंख्या तिकडे पण आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि इंडिया. पण कधी लोकसंख्या, आता जसं बघा इथं बघा लोकसंख्या कुठे गेली, लोकसंख्या महाराष्ट्राच्या याच्यावर 38 प्रश्न आहे, जबकि इकडे लोकसंख्या बघा कुठे गेली, इंडियाच्या याच्यावर 15 प्रश्न आहे. हा इथून मला जागा नव्हती, इथून ते असं वरती आहे असं. ठीक आहे. हा हा वाला पाठ याच्याच खालचा आहे. ओके. ते असं आहे. सर्वात कमी स्थलांतर महाराष्ट्र, वनसंपदा इंडिया, भारतीय बेटे, 3-3, 4-4 प्रश्न आहे अख्ख्या 14 पेपर मध्ये. ठीक आहे. हा इकडे तुम्ही बघा ना, हे पहिले फॉलो करा. हा बायफर्गेशन जोपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं ना, तोपर्यंत तुम्हाला डूज अँड डोट्स काय करायचं आणि काय नाही करायचं एक्झॅक्टली कळतच नव्हतं. त्याच्यानंतर हे सर्वात जास्त काय आहे सांगा बरं बघून, वाटतंय तुम्हाला? बायोलॉजी. याच्यामध्ये सर्वात जास्त वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल अँड प्लांट्स, सर्वात जास्त 75 प्रश्न आहे बायोलॉजी मधले, आणि बाकीचे कमी 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 होत जात आहे. उती, पचन संस्था, अस्थित संस्था, उत्सर्जन, याला थोडं निग्लेक्ट करा, याच्यावर जास्त फोकस करा.
इथून तुमचा स्कोर निघणार आहे, इथून तुमचा कट ऑफ निघणार आहे, इथून तुम्ही पास होणार आहे. त्याच्यानंतर आपला आवडते येतो विद्युत धारा, ध्वनी, खगोलशास्त्र, फिजिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, प्रकाश, लाईट, कार्य ऊर्जा, ध्वनी, साऊंड, किरणोत्सारिता, हे सगळे वाले चॅप्टर पहिल्यांदा करा. याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले. सर आता जर एमपीएससी ने इथून जास्त विचारायला सुरुवात केली, आता नाही होत ना भाऊ तसं. त्यांचा डेटा फिक्स असतो, त्यांचा पेपर पॅटर्न फिक्स असतो, त्यांच्या एक्झामिनरची थॉट प्रोसेस फिक्स असते. तुमच्याच वेळी चेंज होणार का असं प्रत्येकाला वाटतं ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून. बट ऐसा नहीं हो सकता, उसकी प्रोबेबिलिटी 0.00000001 है. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बन वगैरे हे वाला केमिस्ट्री, मला तर केमिस्ट्री बिलकुल आवडत नाही. पहिली गोष्ट डोक्यातही घुसत नाही. हे रासायनिक अभिक्रिया वगैरे असतात ना, हे तर जिंदगीत मला कधी कळलं नाही. स्कूल लाईफ मध्ये पण नाही कळलं. आता तर कळत जरी असलं तरी मी सोडून देतो, कारण की बोर येते. हे मला नाही आवडत. तुम्हाला आवडत खरं. कंपॅरिझन बघा, सर्वात जास्त जो केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे त्याच्यावर 21च प्रश्न आहे, जबकि सर्वात जास्त बायोलॉजीच्या चॅप्टरवर 75 आहे, सर्वात जास्त फिजिक्सच्या चॅप्टरवर 24 आहे. मग तुम्ही विचार करा ना, एमपीएससी ला सुद्धा बायोलॉजी सर्वात जास्त आवडतं, त्याच्यानंतर फिजिक्स आवडतो आणि त्याच्यानंतर लिस्ट केमिस्ट्री आवडतं. ठीक आहे. आता हे वाला ग्राम प्रशासन, पॉलिटीमध्ये सर्वात जास्त ग्राम प्रशासन म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, 73rd 74th अमेंडमेंट ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन, महाराष्ट्र लेवलचं सर्वात जास्त 69 प्रश्न आहे. त्याच्यापासून कमी कमी होत जात आहे. आता ते विधानमंडळ, घटना निर्मिती, न्यायमंडळ, आता हे इंडियाच्या लेवलचं आहे ना. हे सार्वजनिक वित्त वगैरे हे कृषी आपलं इकॉनॉमिक झालं, हे नंतर सांगतो. पण हे वालं सगळं हे इंडिया ॲज वेल एज महाराष्ट्र दोन्ही येऊन जाणार. आता याच्यात असं बायफर्केशन करू शकत नाही आपण की हे इंडियाचं घटना आहे, इंडिया असो महाराष्ट्र असो, न्यायमंडळ आहे, इंडिया असो महाराष्ट्र असो. तर हे सोडल्यावर हे सगळं इंडिया महाराष्ट्र लेवलवर, म्हणजे याच्याकरता एकच पुस्तक वर्ल्ड बेस्ट आहे तुमच्याकरता, सौदी. आपले सौदी म्हणतो लक्ष्मीकांत. ते इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. दुसरं काही रेफर करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आपला येतो इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त त्यांना आवडतो, 55 प्रश्न आहे. त्याच्यानंतर बँकिंग 48 प्रश्न आहे. आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना 46 प्रश्न आहे. योजना वगैरे 28 प्रश्न आहे. मग त्या महाराष्ट्राचे असो किंवा इंडिया लेवलवरचे असो, करायचे तर सगळ्याचे. पहिला प्रेफरन्स तुम्ही कंबाईन करता महाराष्ट्राच्या योजनेला द्या. ठीक आहे. बघा कळतं की नाही तुम्हाला. दंडाडन याची पीडीएफ भेटून जाणार, टेन्शन नाही. हा, तर इथपर्यंत मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. तर आय होप सो. बघा, मला मोठा करायचा नव्हता व्हिडिओ, मोठा करायचा तर मग 2 तास घेऊ शकतो. फक्त हा याच्याकरता, हा तर मला लाईव्हच घ्यायचं होतं सेशन, परंतु रेकॉर्डेड याकरता घेतला की पटापट सेशन संपून कमीत कमी वेळात हा सेशन व्हावा, जेणेकरून तुमचं पुढे जाऊन टाइमपास नाही होणार. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, आपण हे बघितलं की जे कोणी अशी राज्यसेवेच्या मेन्स करता आणि कंबाईनचे प्रिलिम करता एकत्रित तयारी करतात त्यांच्याकरता, प्लस राज्यसेवेची प्रिलिम्स आणि कंबाईनची प्रिलिम दोघं एकत्र करता प्रिपरेशन करतात त्यांच्याकरता, किंवा जे असे फक्त ज्यांना पहिल्या महिन्याकरता फक्त कंबाईनच्या मेन्सचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर मागच्या 2 महिन्यात प्रिलिमचा अभ्यास करतात त्यांच्याकरता, आणि प्लस कंबाईन मध्ये आजपर्यंत कोणकोणत्या चॅप्टरवर जास्तीत जास्त रँक वाईज प्रश्न विचारले गेले विथ नंबर ऑफ क्वेश्चन, ज्याच्यामध्ये 2011 पासून ते 23 पर्यंत सर्व ग्रुप बी आणि सी चे इंडिव्हिज्युअल प्लस कंबाईन जे पेपर झालेले प्रिलिमचे, फक्त पूर्वचे, मुख्यचे नाही. मुख्यचे तर खूप प्रश्न, मग ते 200-300 मध्ये नंबर जातो रँक वाईज एका चॅप्टरवरच्या प्रश्नाचा. ठीक आहे. तर आता एवढं मी तुम्हाला सांगितलं. मेन्सचा पण मी बायफर्गेशनचा व्हिडिओ रँक वाईजचा अपलोड करणार आहे लवकर, पण त्याला अवकाश आहे. परंतु याच्या पूर्वी जे 2 व्हिडिओ झाले ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आता नेक्स्ट याच्यानंतर एलिमिनेशन मेथड येणार आहे, तो नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा मित्रांसोबत. येणार आहे, अजून अपलोड झालं नाही, त्याच्यावरचे डेटा मी प्रिपेअर करतोय. ठीक आहे. तो नक्की बघायला विसरू नका. परत सांगतोय, त्यांनी नक्की तुमचे 10 ते 15 मार्क कंबाईनच्या प्रिलिम मध्ये आणि राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये 20 मार्क वाढणार, गॅरंटी देतो. इथं 1 मार्क काय 0.5 ने पण कट ऑफ जातो. कुठं 20 आणि कुठं 15च बोलतात तुम्ही. कोण गॅरंटी देतो पब्लिकली? मी देतोय ना तुम्हाला, फायदा होणार आहे गॅरंटी. थांबा, तुम्हाला भेटणार व्हिडिओ. अजूनही तुम्हाला असे कोणते इश्यूज आहे, असं कोणतं तुम्हाला वाटतं की सर या टॉपिकवर तुम्ही अजून व्हिडिओ घेतला पाहिजे, तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला लिहा. त्याच्यावर मी प्रिपरेशन मध्यंतरी एक
संडेला मी टेलिग्रामवर लाईव्ह डिस्कशनमध्ये एक सेशन घेतला होता. त्याच्यामधून मला वेगवेगळे टॉपिक्स भेटले. जसं तुम्हाला विचारतो मी की अजून तुम्हाला कशावर टॉपिक पाहिजे, तर त्याच्यामधूनच हा एलिमिनेशन मेथडवरचा टॉपिक घेतोय मी. ठीक आहे, जशी तुमची डिमांड तसा माझा सप्लाय. जाताना प्लीज व्हिडिओला लाईक करा, सेशनला लाईक करा. खूप मेहनत आहे याच्या मागे. भेटूया परत एकदा, पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.